माझं नाव दिनेश बेरड, मी चंद्रनगर जुनी वस्ती बडनेरा इथे राहतो। हा पूल जेव्हापासून चालू झाला, म्हणजे बांधकाम चालू झालं त्यावेळेसपासून बारीपुरा चंद्रनगर इथल्या जे लोक आहेत त्यांना खूप त्रास झाला, खूपच। चंद्रनगर वासियांना तर खूपच झाला, कारण जे यांनी रोड बंद केले होते चंद्रनगरमधून, यांनी मोठे मोठे वाहतूक काढली, तिथचे रस्ते पूर्ण, चंद्रनगरचे रस्ते पूर्ण खराब झाले। आणि या रोडवर MIDC, कोंडेश्वर देवस्थान, वृद्धाश्रम, रायसोनी कॉलेज, राममेघे कॉलेज एवढे विद्यार्थी जातात आणि MIDC मधले एवढे मजूर जातात की सकाळच्या वेळेस दुपारच्या 24 तास इकडे म्हणजे पूर्ण ट्रॅफिक असते। 24 तास असं एकही मिनिट असं खाली नाही आहे। ज्या वेळेस गेट बंद असते, रेल्वे गेट बंद असते, त्यावेळेस इतकी गर्दी असते की भयानक। गाडी कुठून काढा कुठून नाही काय नाही, कितीतरी अपघात झालेले आहे। आणि गेटवर असे भांडणं झालेले आहे, लेडीजचे जेंट्सचे भांडणं झालेले आहे। बस एवढं माझं म्हणणं आहे का हे लवकरात लवकर लोकांसाठी लवकरात लवकर खुला करून द्यावा। आणि यामध्ये माझं एकच म्हणणं आहे, हात जोडून नम्र विनंती आहे आमदार साहेब, खासदार साहेब, नितीनजी गडकरी साहेब, की तुम्ही हा पुलाचं लोकार्पण लवकरात लवकर करावं आणि लोकांच्या स्वाधीन करावं, ही माझी आग्रहाची विनंती आहे। माझं नाव अरुण नारायणराव मावधे आणि माझं हे आहे का, हा पूल चालू झाल्यापासून अजून चालू झाला तर नाही, पण पुढे चालून लवकरात लवकर चालू व्हायसाठी, कारण ह्या पुलावरून शाळेचे विद्यार्थी, रायसोनी आहे, राममेघे कॉलेज आहे, इथे कोंडेश्वरचं मंदिर आहे, इथे वृद्धाश्रम आहे, बरेच काही असे संस्था आहे इथे, त्यांना त्रास नाही व्हावा याच्यासाठी लवकरात लवकर हा पूल, उड्डाण पूल चालू व्हावा। तसेच वीजभट्टीवाले गोरगरीब लोक आहे इथे, त्यांच्या गाड्या ह्या रेल्वे क्रॉसिंगवर एवढा त्रास होते का सांगूच नका। सगळा रस्ता असा होऊन गेला का एक फुटाचे गड्डे पडले आहेत तिथं, त्यामुळे काय गाड्या बी मागं पुढं होतात आणि ॲक्सिडेंट बी होऊन राहिले तिथं, शाळेचे विद्यार्थी पडून राहिले तिथं। म्हणून मी रिक्वेस्ट करतो आमदार साहेबांना, खासदार साहेबांना का हा पुलाचं उद्घाटन लवकरात लवकर करून आणि हा पूल ओपन करावा येण्या जाण्यासाठी। मी शिरीष घोडके, बाजूला चंद्रनगर आहे, त्या चंद्रनगरमध्ये मी राहतो। हा उड्डाण पूल जवळपास 2019ला मंजूर झाला, 20 पासून याचं काम चालू झालं। मधात बंद होता काही काळ, त्यामुळे चालू आहे बा, लोक सगळे आनंदातही होते, जुनी वस्तीवाले, चंद्रनगरवाले, चला बा उड्डाण पूल होऊन राहिला। पण या उड्डाण पुलामुळे आम्हाला जो त्रास झाला या 5 वर्षामध्ये, तो फक्त आम्हाला माहीत आहे। कारण आम्हाला गाड्या नव्हत्या काढता येत, काहीच नव्हत्या काढता येत, कारण उड्डाण पूलवाल्यांनी खालचाही रस्ता बनवून ठेवला नव्हता व्यवस्थित, जे बनवून द्यायला पाहिजे होता सर्व्हिस रोड, तोही नव्हता दिला। तरी बुवा चला विकास होऊन राहिला म्हणून त्यावेळेसही आम्ही कोणत्या पद्धतीने आंदोलनं केली नाही, काही केली नाही, नाहीतर आम्ही भांडणं आमचे नेहमीच होत होते। पण आता या परिस्थितीला हा उड्डाण पूल पूर्ण झालेला आहे, तरी प्रशासनाला अशी मागणी आहे, माननीय आमदार साहेबाला अशी मागणी आहे की लवकरात लवकर या उड्डाण पुलाचं लोकार्पण करावं व समस्या या ज्या जाणवतात त्या दूर कराव्या, एवढीच आमची मागणी आहे बडनेरावासियांची।